डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती शहर परिसरात मोठ्या धूमधडक्यात साजरी करण्यात आली। या निमित्तानं शहरामध्ये विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांची रेलचेल बघायला मिळाली। महादेव नगर फ्रेंड सर्कल प्रणित YG ग्रुप सातपूर शहर आणि साई महिला मंडळ सातपूर यांच्या वतीनं सुप्रसिद्ध महिला शाहीर सीमा पाटील आणि शाहीर जॉली मोरे यांचे प्रेरणादायी प्रबोधनात्मक मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना शिवसेनेचे नेते संपर्क प्रमुख विजय करंजकर, माजी सभापती सलीम शेख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले विजय करंजकर, सलीम मामा शेख, विक्रम नागरे, योगेश शेवरे, संपत सकाळे, गोकुळ निगळ, किशोर मुंदडा, प्रकाश पगारे, अलका गायकवाड, गीता जाधव, प्रवीण नागरे, पोपटराव जेजूरकर, प्रकाश महाजन यांचा आणि अध्यक्ष दीपक पवार, स्वागताध्यक्ष रुपाली गांगुर्डे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी मान्यवरांच्या हस्ते उपस्थित बुद्धवंदनेनं या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी सुप्रसिद्ध महिला शाहीर सीमा पाटील आणि शाहीर जॉली मोरे यांनी आपल्या शाहिरी जलसाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिज्योती महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात आधारित प्रबोधनात्मक गीतं सादर करत उपस्थित रसिकांची मनं जिंकली। कारण आपल्या सर्वांना जागरूक राहायचे बरोबर आणि म्हणून प्रत्येक गीतातील प्रत्येक शब्दाकडे लक्ष पाहिजे, खास करून माता भगिनींचे। आणि म्हणून तुकोबांमुळे शिवबाने स्वराज्य गाठले, जगद्गुरु तुकोबारायांमुळे शिवबाने स्वराज्य गाठले, प्रेरणेने शिवबाच्या फुलेंनी ज्ञान वाटले, फुलेंच्या विचारांना दिला न्याय शाहूने, फुलेंच्या विचारांना दिला न्याय शाहूने आणि समतेवर शाहूजींच्या भीमाने संविधान गाठले, समतेवर शाहूजींच्या भीमाने संविधान गाठले। आणि म्हणून स्वराज्याच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी हाती तलवार घेतली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा भारतवासियांना एक मोलाचा महामंत्र दिला होता। काय सांगितलं होतं की जो इतिहास विसरतो तो इतिहास घडू शकत नाही आणि जो इतिहास घडवतो तो इतिहास कधीच विसरू शकत नाही। हाही एक इतिहास आहे, निरक्षर मावळ्यांचा सुवर्ण इतिहास लिहून ठेवला होता शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी। हाच महाराष्ट्र पहुडला होता, निश्चित निश्चित निराश ग्लानी आल्यासारखा। नव्हता शिवधर्माचा अभिमान की नव्हता स्वराज्याचा स्वाभिमान। आणि अशा वेळेला लाख लाख विजांचा कडकडाट झाला अगदी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातच। आणि मग स्वराज्याच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी हाती तलवार घेतली, ही काळाची गरज आहे। आणि याच भारत देशातील विषमता दूर करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हाती लेखणी घेतली, ही देखील काळाचीच गरज होती। आणि म्हणूनच आम्हाला दोघेही बंधनीय आहेत। तलवार की वार से कटकट के गिरते गए दुश्मन, कलम की मार से घुट घुट के मरते गए दुश्मन। शिवा ने शमशेर उठा के सारे जालिमों को मार दिया, शिवा ने शमशेर उठा के सारे जालिमों को मार दिया, तो कलम चला कर मेरे भिवा ने सारे जुल्म को ही मिटा दिया।
सारे जुलूम को ही मिटावी। कुळपती छत्रपती भोसल्यांची काल, कुळपती छत्रपती भोसल्यांची काल, दीन दुबळ्यांची जन राखली हुशार, दीन दुबळ्यांची जन राखली हुशार, दीन दुबळ्यांची जन राखली हुशार। दाऊनी जगाला प्रतापाला देऊन जीव इथं गेला तो जीवा, एक वाघाचा एक सिंहाचा छावा, जिजाईचा तो शिवा, जिजाईचा तो शिवा, आता भिवाईचा तो भिवा, जिजाईचा तो शिवा, भिवाईचा तो भिवा, जिजाईचा तो शिवा, भिवाईचा तो भिवा।
यावेळी वायजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष योगेश गांगुर्डे यांचा या कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपक पवार, स्वागताध्यक्ष रुपाली गांगुर्डे यांच्या हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। दरम्यान या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवल्याबद्दल योगेश गांगुर्डे यांनी आभार मानले। असंच प्रेम राहू द्या, विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना वंदन करतो आणि आपल्या संसारावर ज्यांचा अधिकार आहे महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो। आणि आज या ठिकाणी सगळ्यांनी उपस्थित राहून जो आपले शाहीर सीमाताई पाटील यांचा कार्यक्रम व जॉलीदादा मोरे या कार्यक्रमातल्या सर्व कार्यकर्त्यांनी, वायजी ग्रुप असेल, साई महिला मंडळ असेल, महादेवनगर फ्रेंड सर्कल असेल व माझे सर्व मित्रपरिवार, माझे नातेवाईक या ठिकाणी तुमचा बहुमूल्य वेळ देऊन हा कार्यक्रम तुम्ही योग्य ताकदीने सक्सेस केला, त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो। असंच प्रेम आमच्या मंडळावरती व गांगुर्डे परिवारावरती सदैव राहो आणि या कार्यक्रमाला ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्व मान्यवरांचे मनापासून एकदा आभार मानतो। असंच सहकार्य त्या मान्यवरांनी माझ्यावरती वेळोवेळी करावे असं आवाहन करतो आणि तुम्ही या ठिकाणी सगळे उपस्थित झाले त्याबद्दल आभार मानतो। आणि सर्वप्रथम मी आपल्या मंडळाच्या वतीने अध्यक्ष असेल व स्वागताध्यक्ष असेल, दीपक पवार असेल किंवा रुपाली गांगुर्डे असेल यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, इथं येऊन त्या ताईंचं सत्कार व स्वागत करावे। या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना महानगर प्रमुख योगेश गांगुर्डे, रुपाली गांगुर्डे, नाना लोखंडे, बाबा पवार, अनिल दातार, स्वप्नील जाधव, प्रियपाल कांबळे, संदीप वाघमारे, राहुल इंकोले, रतन पवार, उत्तम शिंदे, सुनील पवार, विकास सोनवणे, नाना पगारे, ज्ञानेश्वर आव्हाड, नारायण गायकवाड, शंकर मोहिते, विठ्ठल खरात, सोनाभाऊ गांगुर्डे, प्रशांत गांगुर्डे, दीपक गांगुर्डे, संतोष सारदुल यांसह महादेवनगर फ्रेंड सर्कल आणि वायजी ग्रुप सातपूर यांचे शहर पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर।